आणि आपण सर्व पालक आणि विद्यार्थी, मी खरं बोलणारा नाही आहे, आम्ही खरे वाजवणारच आहोत, पण काहीतरी आलं दोन शब्द तर दोनच बोलणार आहे, कारण मला माहिती आहे की तुम्ही सगळे सर्टिफिकेट घ्यायला उत्सुक आहात. मला माझे मित्र आता त्यांनी जो उल्लेख केला भावे सर, तर भावे सरांमुळे माझा या बालकल्याण संस्थेशी संबंध आला. आजची तशी माझी तिसरी वेळ आहे इकडं आलो मी. तर परीक्षेच्या वेळेला आलो तेव्हा माझा एक्सपिरियन्स हा, आम्ही नेहमी परीक्षक म्हणून जातो, तो एक अनुभव आणि हा इथला अनुभव खूपच वेगळा होता. आणि भावेने आधी सांगितलं की तू, माझे ते मित्र आहेत एकदम जुने मित्र आहेत, त्यामुळे तो म्हटलं की तू इतर लोकांची परीक्षा घ्यायची तशीच घ्यायची, आमची मुलं काहीही कमी नाही आहेत. आणि ते मला इतकं भावलं ते की कुठल्याही गुरुला एक आपल्या विद्यार्थ्यांबद्दल एक चांगला कॉन्फिडन्स असतो, तो दिसला. आणि मी जेव्हा परीक्षा घ्यायला लागलो तर मला तो दिसला पण तसं, कारण भावे आणि अजून इथले जे सगळे नाव माहीत नाहीत, पण अतिशय तळमळीने काम करतात. कारण आमच्या संगीत क्षेत्रामध्ये गुरुला फार महत्त्व आहे, आणि गुरु चांगला असेल तर शिष्य चांगला घडतो. कारण आपण जसं म्हणतो की आपल्याला एक चांगला गाडी पाहिजे, चांगला शेजार पाहिजे, तर तसंच आपल्या आयुष्यात चांगला गुरु असेल तर त्याचा पत्रिकेत योग लागतो. तर इथे जे विद्यार्थी येतात त्यांच्या सगळ्यांच्या पत्रिकेत नक्की योग आहे, चांगला योग आहे की त्यांना गुरु चांगले भेटलेले. आणि त्या गुरुंची त्या विद्यार्थ्यांबद्दल आत्मीयता मला ती खूपच भावली. कारण चांगली अनुकूल परिस्थिती असताना आणि प्रतिकूल परिस्थिती असताना काय चालतं, कसे विद्यार्थी घडत असतात, ते इथं मला फार वेगळा अनुभव आला. सहज येऊन अतिशय सुंदर विद्यार्थ्यांनी तुम्ही लोकांनी परीक्षा दिलेली, आणि त्याच्यामुळे अजून मी डोळं जास्त आलो की अरे म्हटलं आपल्या सगळं असताना आपण हे एवढं करतो. तर मी त्या घरी जाऊन त्या दिवशी मी तासभर लगेच रियाज केला आणि मग जेवायला बसलो तुमचं पाहून. इतका मी इन्स्पायर झालो त्याच्यामुळे. आणि आपण जे म्हणतो हे संगीत तुम्ही शिकताय, विविध कला ह्या आपण शिकलंच पाहिजे. कारण आपल्या मुलांचं आपल्याला माहिती एक वाक्य होतं की आपल्याला शाळा कॉलेजचा जो अभ्यास आपल्याला जगायला नक्की मदत करतो, पण ही आपली जी कला आहे ती आपण का जगायचं ह्याच्याकरता आपल्याला कला सांगते. आणि तुम्ही लोक अतिशय सुंदर कलेचा आनंद घेतात, असाच आनंद घेत राहा. तुम्हाला चांगले गुरु आहेत हे तुमचं नशीब आहे. आणि बाल कल्याणचं मी जास्त आभार मानतो की त्यांनी हे उपलब्ध करून दिलं की इतके वर्ष एक सर्वसाधारण सिलेबस होतं, ते सगळ्यांना सर्वांगीण सिलेबस होतं. तर थोडंसं काहीतरी वेगळा विचार करून भावेने जे सिलेबस केलं ते उत्तम सिलेबस केलं. त्यामुळे एक संगीता या परीक्षेमुळे काय होतं की परीक्षा दिल्याने एक एनकरेज होतात मुलं, आणि त्याच्याकरता काहीतरी वेगळी व्यवस्था पाहिजे होती, आणि ती इतके वर्ष नव्हती. पण बाल कल्याणच्या माध्यमातून भावेने करून दिलं, मी भावाला सतत धन्यवाद देईन. आणि आपण सर्व पालक या सगळ्या याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना शिकवता, हे पण सॅल्यूट आहे आमचा. कारण सोपं नाही आहे रेग्युलर विद्यार्थी आणि तुमच्या बाळा हे पण कमी नाही. मला कुठेही हे विद्यार्थी कमी दिसायचं, सहज येत होते, सहज जात होते, सहज परीक्षा देऊन गेले, थिटाईने परीक्षा देऊन गेले. मला खूप बरं वाटलं. मी आणि जेव्हा बोलवणार तर मी मॅडम सांगतो मला बोलवा, मीच येणार आहे, मी नक्की येईन. आणि धन्यवाद. आपण असाच संगीताचा आनंद घेत राहूया. धन्यवाद.